झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रिकेटमध्ये विकेट आणि वाईड बॉलसाठी डब्ल्यू हा शब्द वापरला जातो, मात्र आता क्रिकेटमध्ये डब्ल्यू या शब्दाचा अर्थ बदललाय। काय आहे या शब्दाचा अर्थ पाहूयात। क्रिकेटमध्ये डब्ल्यूचा अर्थ काय? आता क्रिकेटमध्ये डब्ल्यू म्हणजे विकेट नसते, आता क्रिकेटमध्ये डब्ल्यू म्हणजे वाईड बॉलही नसतो। क्रिकेटमध्ये डब्ल्यूचे केवळ 3च अर्थ आहेत। डब्ल्यू म्हणजे वाईन, डब्ल्यू म्हणजे वुमन, डब्ल्यू म्हणजे वेल्थ। हेच 3 डब्ल्यू आता क्रिकेटमध्ये शिल्लक आहेत। 3 डब्ल्यू वुमन, वाईन आणि वेल्थ म्हणजे ललना, दारू आणि पैसा। हे रंगीन क्रिकेट आहे ज्याचे सारेच चाहते आहेत। आणि हा आहे IPLचा काळा चेहरा। हा काळा चेहरा समोर आल्यानंतर रोमांच आणि रंगीन क्रिकेटचं खरं रूप साऱ्यांसमोर येऊ लागलंय। ज्या IPLची दुनिया दिवानी आहे, ज्या खेळासाठी कोट्यवधी लोक आपला अमूल्य वेळ दवडतात, त्याच IPLमध्ये आता जे खुलासे होत आहेत ते अचंबित करणारे आहेत। IPLमध्ये सट्टेबाजांकडून केवळ क्रिकेटपटू आणि लोकांचा विश्वासच विकला जात नाही, तर खेळाडूंना फसवण्यासाठी जाळंही पसरवलं जातंय। खेळाडूंसाठी हनी ट्रॅप, सट्टेबाजांकडून ललनांचा वापर, खेळाडूंना फसवण्यासाठी ललनांचाही वापर। जर दारू, सट्टेबाज आणि ललनांशी क्रिकेटचं नातं जोडलं जात असेल तर IPL ही तीच जागा आहे जिथे मॅच, क्रिकेटपटू आणि बॅट्समनच्या सेंचुरीपेक्षाही IPL मधील स्पॉट फिक्सिंगच अधिक चर्चेत आहे। स्पॉट फिक्सिंग मध्ये अडकलेल्या क्रिकेटपटूंना केवळ प्रलोभनानं मारलं नाही, त्याचप्रमाणे केवळ एवढा ऐशोआराम मिळूनही क्रिकेटपटू फिक्सिंगच्या जाळ्यात कसे अडकले जातात, पाहूयात त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। क्रिकेट आणि ग्लॅमरच्या कॉकटेलचा हा परिणाम। श्रीशांत बरोबर विकलेल्या इतर क्रिकेटपटूंना सट्टेबाजांनी केवळ पैशानं खरेदी केलं होतं का? 4 मिनिटात केवळ 6 बॉल्स टाकून 60 लाख रुपये कमवणाऱ्या या क्रिकेटपटूंना केवळ प्रलोभनाने मारलं आहे का? श्रीशांत आणि इतर क्रिकेटपटूंच्या जवळ गेलेल्या मुलींचा मॅच फिक्सिंगच्या प्लॅनमध्ये समावेश आहे का? श्रीशांत बरोबरच अजित चंडीला आणि अंकित चव्हाणला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना मुली पुरवल्या गेल्याचं उघड झालं होतं। मॅच संपल्यानंतर अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत क्रिकेटपटूंच्या रूममध्ये मुलींना पाठवण्यात येत असल्याचा खुलासा सट्टेबाज चंद्रेश पटेल आणि मननला पकडल्यानंतर झाला होता। श्रीशांतला ज्यावेळी पकडण्यात आलं त्यावेळी त्यांच्या रूममध्ये मुलगी होती। श्रीशांत आणि चंडीला जवळ 5-6 मुली पाठवण्यात आल्याचं बोललं जात आहे। 15 मेला राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सच्या मॅच नंतर श्रीशांत आणि चंडीलाला अटक करण्यात आली होती। त्यावेळी हे दोघं सट्टेबाजांनी पाठवलेल्या मुलींबरोबर आपल्या रूममध्ये होते। IPL मधील क्रिकेटपटूंना अडकवण्यासाठी याचा वापर होतो, त्याला हनी ट्रॅप असं म्हणतात। यानंतर या हनी ट्रॅपमध्ये फसलेल्या क्रिकेटपटूंना ना फिक्सिंगची ऑफर देणं कठीण असतं, ना याबाबत या क्रिकेटपटूंना राजी करणं। ज्या खेळात पैशाचा पाऊस पडत असतो, त्याचप्रमाणे ग्लॅमरचं वलय असतं, अशा वातावरणात क्रिकेटपटूंना वाईट सवयी लागण्यामध्ये फारसा वेळ लागत नाही। दरम्यान सट्टेबाजांनी क्रिकेटर्स आणि कॉल गर्ल्स यांचा व्हिडिओही बनवण्याचा कट रचला होता, ज्यामुळे क्रिकेटपटूंना ब्लॅकमेल करता येईल।
मात्र याबाबत ना पोलीस कमिशनर काही बोलतायत ना बीसीसीआय काही उत्तर देत आहे. तो कहता हूँ आप भी सुझाव दो कि क्या करना चाहिए. हम लोग जितने कोशिश है वो पूरी करेंगे. हमने आज तक किसी से बैन हटाया नहीं, सबको सजा दी है. तो अपने हिसाब से हम पूरी कोशिश करेंगे. और भी लोग जो सुझाव देना चाहें क्या करना चाहिए. और दिल्ली पुलिस जो काम कर रही है वो बहुत अच्छा है. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमधून आणि सट्टेबाज त्याचप्रमाणे श्रीशांतच्या जप्त केलेल्या लॅपटॉपमधून अनेक मोठे खुलासे होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आता हे प्रकरण कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.